माणसाच्या शरीरात आत्मा असतो का आणि मेल्यानंतर हा आत्मा कुठे जातो यावर प्रत्येकाची मतं वेगवेगळी आहेत. काही लोक आत्म्याचं अस्तित्व मान्य करतात तर काही लोक मान्य करत नाही. पण आपल्या हिंदू धर्मग्रंथामध्ये विशेषतः गरुड पुराण आणि श्रीमद भगवत गीतेमध्ये आत्म्याविषयी सविस्तर लिहिलेलं आहे. पण आता चक्क त्याला वैज्ञानिक आधार मिळालाय. आताच अमेरिकन शास्त्रज्ञांनी आत्मा खरोखर असतो का, आत्म्याचं नक्की स्वरूप कसं असतं हे सिद्ध करण्यासाठी चक्क 7 माणसांवर प्रयोग केला जे मृत्यूच्या दारात होते. मरणाच्या काही क्षण आधीच या 7 माणसांवर वैज्ञानिकांनी अत्याधुनिक मशिनरी जोडली. त्यांच्या मेंदूची तसेच त्यांच्या संपूर्ण शरीराची लाईव्ह चाचणी सुरू केली. रिपोर्ट्स येत होते आणि अक्षरशः अमेरिकन शास्त्रज्ञांना धक्का बसला. आपल्या पुराणात भगवद्गीतेत गरुड पुराणात जे लिहिलं आहे ते सत्यात उतरलं. या संशोधनातून अशा चमत्कारिक गोष्टी बाहेर आल्या की ज्या आत्म्याचं अस्तित्व सिद्ध करतात. या संशोधनातून जगाला समजलं की हिंदू धर्मग्रंथात जे लिहिलं आहे ते खरंच आहे. आता त्याला वैज्ञानिक आधार मिळाला. काय घडलं या संशोधनामुळे? हा आत्मा नेमकं कसा असतो, मृत्यूनंतर हा आत्मा कसा बाहेर जातो, मृत्यू येण्याच्या आधी शरीराला कोणते संकेत मिळतात, मृत्यू जवळ आल्यानंतर शरीरामध्ये काय हालचाली होतात, शरीर नेमकं काय संकेत देतं, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे या संशोधनाला मध्ये सापडली आहेत. ज्यामुळे संपूर्ण देशाला, आपल्या हिंदू धर्माला वैज्ञानिक आधार मिळाल्यामुळे प्रत्येक भारतीयाला एक अभिमान प्राप्त झालाय. आता या संशोधनाची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातून तुमच्या मनात असलेले आत्म्याबद्दलचे सर्व प्रश्न मिटणार आहेत. आपण आपल्या गौरवशाली हिंदू धर्मावर अभिमान बाळगायला हवा, कारण आपल्या पूर्वजांनी हजारो वर्षापूर्वी जे ज्ञान दिलं ते आज आधुनिक विज्ञान सिद्ध करत आहे. सर्वप्रथम गरुड पुराणात काय सांगितलं आहे ते पाहूया. गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी माणसाला काही संकेत मिळतात. हे संकेत माणसाचा मृत्यू जवळ आल्याचं सांगतात. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू निश्चित आहे, परंतु मनुष्य मोहबंधनात अडकलेला असल्यामुळे मृत्यूला नेहमी घाबरतो. पण ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू निश्चित आहे, परंतु मोहबंधनात अडकलेला असल्यामुळे मृत्यूला नेहमी घाबरत असतो. पण मृत्यू हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. गरुड पुराणानुसार मृत्यूच्या 1 तास आधी माणसाला मृत्यू जवळ आल्याचं समजतं. त्याला त्याचं संपूर्ण जीवन डोळ्यासमोर दिसतं. त्यानं केलेली पाप पुण्य त्याला स्मरण होतं. आता याचाच पडताळा अमेरिकन शास्त्रज्ञांनी लावला. 7 माणसं ज्यांचा मृत्यू काही क्षणातच होणार होता, त्यांना जोडल्या मशिनरी आणि त्या मशिनरींनी दिले काही भयंकर रिपोर्ट. त्या रिपोर्टमध्ये असं समजलं की ज्याची माहिती आपल्या पूर्वजांनी गरुड पुराण आणि श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितली होती. मृत्यू होण्याच्या 1 तास आधी पहिला संकेत मिळतो तो म्हणजे स्वतःच्या मृत्यूची जाणीव होती. त्याचे डोळे आपोआप मिटू लागतात. त्याला आजूबाजूचं काही दिसत नाही. अनेक वेळा त्याला जवळच्या व्यक्तीची आठवण येते. दुसरा संकेत म्हणजे मृत्यूच्या आधी व्यक्तीला विशिष्ट चव जाणू लागते. काही वेळा त्याच्या स्वप्नामध्ये स्वर्ग आणि नरकाचे दरवाजे दिसतात. तिसरा संकेत काही वेळा मृत्यूच्या आधी लोकांच्या डोळ्यासमोर यमदूत दिसतात. चौथा संकेत म्हणजे गरुड पुराणानुसार मृत्यू होण्यापूर्वी सर्वात मोठा संकेत म्हणजे मृत्यूच्या 3 दिवस आधी व्यक्तीला त्याचे पूर्वज स्वप्नामध्ये दिसू लागतात. त्यांना काही पितृदोष असतात. 5वा संकेत, ज्या व्यक्तीला स्वप्नात स्वतःचे शिक्षण किंवा गुरु दिसतात त्या व्यक्तीचा मृत्यू जवळ आला आहे हा एक संकेत असू शकतो. आता मृत्यूनंतर हा आत्मा आपल्या शरीरातून कसा बाहेर निघतो, हा पृथ्वीवर किती दिवस राहतो या संदर्भात देखील अमेरिकन शास्त्रज्ञांनी काही त्या ठिकाणी निरीक्षणं नोंदवली आहेत. पण गरुड पुराणानुसार सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो आहे की मृत्यूनंतर आत्मा किती दिवस धर्तीवर राहतो, तर सनातन धर्मात गरुड पुराणाला 18 महापुराणापैकी एक मानलं जातं. या पुराणानुसार मृत्यूनंतर आत्मा पृथ्वीवर काही काळ वास्तव्य करतो. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी स्पष्ट सांगितलं की आत्मा कधी संपत नाही, तो अमर आहे. मग गरुड पुराणानुसार जेव्हा मृत्यू होतो तेव्हा यमदूत त्या आत्म्यासोबत येतात. आत्मा शरीर सोडतो आणि त्यासोबत यमलोकात जातो. यमलोकात यमदूत त्या आत्म्याला 24 तास ठेवतात. त्याचे पाप पुण्य दाखवतात. त्यानंतर आत्मा त्या शरीराला सोडून जातो जिथे त्याने आपलं आयुष्य काढलं. लक्षात ठेवा, आता अतिशय महत्त्वाच्या गोष्टीकडे आपण बोलतोय. अमेरिकन शास्त्रज्ञांनी केलेल्या त्या ऐतिहासिक प्रयोगाबद्दल सविस्तर माहिती आता आपण घेणार आहोत. यामुळे आपल्या हिंदू धर्मग्रंथांना वैज्ञानिक आधार मिळाला. हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहायचा आहे. पहा, 13 दिवस आपला आत्मा कुटुंबाच्या आसपास असतो.
मान्यता आहे की ज्याचे चांगले कर्म केले त्याला प्राण सोडताना वेदना होत नाही, परंतु ज्यांनी वाईट कर्म केले त्याला प्राण सोडताना खूप त्रास होतो. गरुड पुराणानुसार 13 दिवस पूर्ण झाल्यानंतर आत्म्याला पुन्हा यमलोकाचा मार्ग धरावा लागतो. यमलोकातून आत्म्याला 3 मार्ग असतात: स्वर्गलोक, पितृलोक, नरकलोक. व्यक्तीच्या कर्मावर आधारित हे निश्चित केले जातात त्याला कोणत्या मार्गाला पाठवलं जाईल. तर आत्तापर्यंत आपण गरुड पुराणात आत्म्याविषयी आणि मृत्यूच्या संकेताविषयी काय सांगितलं ते पाहिलं. ही माहिती तुम्हाला नक्कीच विचार करायला लावणार आहे. पण याहूनही महत्त्वाचा भाग तो म्हणजे अमेरिकन शास्त्रज्ञांनी केलेला तो ऐतिहासिक प्रयोग, ज्यामुळे आपल्या हिंदू धर्माला एक मोठा वैज्ञानिक आधार मिळाला आहे. त्यामुळे तुम्हाला भारतीय असल्याचा अभिमान वाटेल अशी ही घटना आहे. ज्याचं प्रश्नाचं उत्तर हजारो वर्षापासून शोधलं जात होतं तो प्रश्न कायमचा मिटणार आहे. आता प्रश्न शिल्लक राहणार नाही, आत्मा आहे की नाही, कारण की शास्त्रज्ञांनी रिपोर्ट सादर केले आहेत. मृत्यू लगेच येण्याआधी काही क्षण आधीच काही लोकांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. त्यांच्या मेंदूच्या हालचालीवर नवीन संशोधनामुळे चेतनेच्या स्वरूपातील नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत. ॲरिझोना विद्यापीठातील एनेस्थेसियोलॉजिस्ट प्रोफेसर डॉक्टर स्टुअर्ट हॅम्ब्रॉफ यांनी ज्यांना जीवनरक्षक प्रणालीवरून काढले जाणार होते अशा रुग्णांच्या मेंदूच्या हालचालीचा अभ्यास केला. आता 7 असे रुग्ण एका हॉस्पिटलमध्ये होते की ज्यांना गंभीर आजार झाले होते आणि जे ICU मध्ये ॲडमिट होते. मग आता ते ऑक्सिजनवर कशी तरी जगत होते. पहा हे संशोधन कसं झालंय. जे ऑक्सिजनवर जगत होते आणि ज्यांचा जो लाईफ सपोर्ट आहे म्हणजे ज्यांचा ऑक्सिजन काढला जाणार होता, तर अशा प्रकारचे जे रुग्ण आहे तर ते शास्त्रज्ञांनी ताब्यात घेतले. एका अभ्यासात त्यांनी डोक्यावर लावलेल्या लहान सेन्सरचा वापर करून 7 गंभीर आजारी रुग्णांवर लक्ष ठेवले. आता त्यांना शास्त्रज्ञांना समजलं होतं की काही तासामध्येच किंवा काही क्षणातच या लोकांचा मृत्यू होणार, कारण की त्यांना फक्त ते ऑक्सिजनवर जिवंत होते आणि ऑक्सिजन काढला जाणार होता. मग शास्त्रज्ञांनी ताब्यात घेतलं, कारण की त्यांचं बाकीच्या गोष्टी सगळ्या संपून गेल्या होत्या, फक्त ऑक्सिजनवरती जिवंत होते. मग शास्त्रज्ञांनी काय केलं, हे 7 जे आहेत जे मरायला जवळ आलेले जे व्यक्ती आहेत ते जवळ घेतले. त्यांनी त्यांच्या डोक्यावर लहान सेन्सरचा वापर केला, सेन्सर लावले आणि या 7 गंभीर आजारी रुग्णांवर लक्ष ठेवले. या रुग्णांच्या हृदयाची धगधग थांबली होती, त्यांचा रक्तदाब 0 झाला होता. पहा त्यांचा मृत्यू कशा पद्धतीनं जवळ आला. त्यांचं काय झालं, हृदयाची धगधग सगळ्यात आधी थांबली, त्यांचा रक्तदाब 0 झाला. पण त्या क्षणी काहीतरी अनपेक्षित घडलं. आता आपल्याकडे कसं होतं की हृदयविकाराचा झटका येतो, हार्ट बंद पडतं, मेंदू बंद पडतो. जर तुम्ही बघितलं असेल पिक्चरमध्ये की डॉक्टर काय करतात की नाडी चेक करून सांगतात की माणूस मृत आहे की जिवंत आहे. म्हणजे नाडी बंद होते, रक्तदाब 0 होतो. पण त्या क्षणी आपल्याला वाटतं तिथे माणूस त्या ठिकाणी गेला, पण त्या क्षणी काहीतरी त्या ठिकाणी ज्या मशिनरी जोडल्या होत्या, मेंदूला जे सेन्सर जोडले होते त्यावर रिडिंग्स आले. अनपेक्षित घडलं. प्रोजेक्ट युनिटी पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत जे हॅम्ब्रॉक म्हणून शास्त्रज्ञ आहेत त्यांनी सांगितलं, आम्ही सर्व काही बंद होताना पाहिलं, पण त्यानंतरची ही शेवटची क्रिया, ज्या क्षणी काही घडायला नको होतं त्या क्षणी काहीतरी घडत होतं. आता तुम्हाला या धक्कादायक निष्कर्षाबद्दल समजणार आहे, ज्यांनी सर्व शास्त्रज्ञांना अचंबित केलं. आत्मा खरोखर असतो हेच याच्यातून सिद्ध होणार आहे. आता पहा, हॅम्ब्रॉफ यांनी रुग्णांना वैद्यकीयदृष्ट्या मृत घोषित केल्यानंतर मेंदूंच्या हालचालीसाठी एक संक्षिप्त वाढ पाहिली. म्हणजे पहा की त्यांनी काय केलं, मृत घोषित झाले, पण त्यानंतर मेंदूमध्ये एक बारीकशी हालचाल त्यांना लक्षात आली, ज्याला गॅमा सिंक्रोनी असं म्हणतात. शास्त्रीय भाषेत गॅमा सिंक्रोनी म्हणतात. गॅमा सिंक्रोनी सामान्यतः तेव्हा दिसतो जेव्हा एखादी व्यक्ती जागृत असते किंवा सक्रियपणे विचार करत असते. या अभ्यासात ही क्रिया वैद्यकीय मृत्यूनंतर 90 सेकंदापर्यंत चालू राहिली. लक्षात घ्या, ज्या माणसाचं हृदय बंद पडलं, ज्याचा रक्तदाब 0 झाला, तो जो व्यक्ती आहे मेल्यानंतर 90 सेकंद त्याच्या मेंदूमध्ये एक विशिष्ट हालचाल सुरू होती 90 सेकंदापर्यंत. त्यांनी सांगितलं की ही क्रिया आत्म्याने शरीर सोडणं असू शकते. त्यांचं मत असं आहे की ही चेतना ही मेंदूच्या पेशीच्या आत चालणारी कमी ऊर्जाची प्रक्रिया असू शकते. कदाचित क्वांटम स्तरावर क्वांटम ब्रेन परिकल्पना म्हणून ओळखला जाणारा हा सिद्धांत असं सुचवतो की मेंदूची जागरूकता न्यूरॉन्समधील उप अनुक्रियाकल्पापासून येऊ शकते. म्हणजे त्यांना असं म्हणायचं की अतिशय कमी ऊर्जा असणारी ही प्रक्रिया मेल्यानंतर देखील 90 सेकंद सुरू राहिलेली आहे. मग आता यानंतर हॅम्ब्रॉफ यांनी डॉक्टर रॉबिन कार्नहार्ट हॅरिस यांनी केलेल्या एका अभ्यासातही याचा उल्लेख केला. या अभ्यासात व्यक्तींनी सायलोइबिन घेतले होते, म्हणजे भ्रमनिर्माण करणारा एक पदार्थ मानला जातो, जो एक त्या ठिकाणी पदार्थ त्यांना दिला जातो. सहभागींच्या ज्वलंत अनुभवानंतर देखील त्यांना MRI स्कॅनमध्ये मेंदूंची खूप कमी एक प्रक्रिया त्यांना दिसून आली. ही शेवटची गोष्ट आहे ती जाते. मग मुद्दा असा आहे की चेतना कदाचित खूप कमी ऊर्जा असलेली असू शकते. म्हणजेच या जे हे आहे म्हणजे जर संशोधन झालं त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की ज्यावेळेस बॉडीचं त्या ठिकाणी हृदय काम करणं बंद पडतं,
माणसाचा रक्तदाब त्या ठिकाणी 0 होतो, त्यावेळेस त्याचा मेंदू 90 सेकंदामध्ये त्या मेंदूमध्ये अतिशय मायक्रो म्हणजे अतिशय छोट्या लेवल एक काहीतरी प्रक्रिया घडत असते. मग आता हा शोध आत्म्याची थेट पुष्टी जरी करीत नसला तर हे सूचित करतोय की शरीर काम करणं थांबल्यानंतर देखील काहीतरी चालू राहतं. हॅम्ब्रॉफ हे जे शास्त्रज्ञ आहेत यांनी यांच्या कार्याने मृत्यूनंतर काय होते या जुन्या प्रश्नात अजून एक वैज्ञानिक पैलू जोडलाय. यामुळे विज्ञानासाठी नवीन मार्ग त्या ठिकाणी खुले झालेले आहे. काही प्रकरणामध्ये दुःखातून जात असताना देखील लोकांना सांत्वना देखील त्यामध्ये मिळालेली आहे. आता ही आपली भारतीय संस्कृती हिंदू धर्मासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. काही का नाही होईना पण विज्ञानाने काहीतरी एक त्या ठिकाणी एक नवा पैलू जोडून दिलेला आहे. मृत्यूनंतर आपल्याला वाटतं हृदय बंद पडलं, मृत्यू त्या ठिकाणी झाला, पण त्यानंतर देखील 90 सेकंद जसं गरुड पुराणात सांगितलंय की त्यानंतर आत्मा विविध ठिकाणाहून बाहेर पडतो, तर त्यानुसारच ती प्रक्रिया होत असावी असं देखील त्या ठिकाणी शास्त्रज्ञांनी एक अंदाज व्यक्त केला आहे. तर नक्कीच आपल्या पूर्वजांनी ऋषीमुनींनी जे ज्ञान आपल्याला दिलं ते आज आधुनिक विज्ञानाने सिद्ध केलं आहे. आता आत्मा आहे की नाही यावर कोणताही प्रश्न जो आहे तो उरणार नाही. आपल्या धर्मग्रंथामध्ये लिहिलेली प्रत्येक गोष्ट किती सत्य आहे हे यातून सिद्ध झालं आहे. आपल्याला भारतीय असल्याचा अभिमान आहे. जय हिंद.